Gossip Kalla, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला मोठा झटका दिला आहे. भोपाळमध्ये नवाबाच्या खानदानी संपत्ती वाद प्रकरणात हायकोर्टचा निकाल आला आहे. नवाब हमीदुल्ला खान यांच्या वारसदाराच्या अपीलवर हायकोर्टचा निर्णय आला आहे. हा निकाल सैफ अली खानच्या बाजूने आलेला नाही, त्यामुळे या प्रकरणात त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. खानदानी संपत्तीचा हा वाद खूप जुना असून यावर भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने 25 वर्षापूर्वी निकाल दिला होता. 2024 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लग्न केलं आणि ती तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत राहिली. तिने अभिनेता झहीर इक्बाल सोबत आंतरजातीय लग्न केलं. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत आणि अनेक ठिकाणी ते एकत्रित दिसले होते. अलीकडे सोनाक्षी सिन्हा पुन्हा चर्चेत आली. ती गरोदर असल्याच्या अफवांमुळे आता सोनाक्षीने तिचा पती झहीर इक्बाल सोबत एक पोस्ट शेअर करत यामागील कारण स्पष्ट केलं आहे. मराठी भाषा सक्तीबाबत आपल्याकडे कलाकार भूमिका मांडत नाहीत असा थेट आरोप होतोय. त्याबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की आम्ही अशा क्षेत्रात आहोत जिथे राजकीय मत देणं जरा अवघड होऊन जातं. मी राजकीय व्यासपीठावर केवळ एक मित्र म्हणून तिथे असतो. माझं मत विचारलं तर मी शिक्षणाच्या आईचा घो हा सिनेमा काढला होता. मला मुलांवर अभ्यासाचा काय दबाव असतो हे माहित आहे. त्यांच्यावर तिसरा विषय लादायचा का? माझं म्हणणं आहे की तुम्हाला हिंदी पहिलीपासून शिकवायची आहे तर शिकवा. काटा लगा गल शेफाली झहीरवाल्याच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला. शेफालीच्या अचानक झालेल्या निधनानं प्रत्येक जण हादरला. निधन होऊन जवळजवळ एक आठवडा उलटला असला तरी सुद्धा शेफालीच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी शेफालीने जगाचा निरोप घेतला. अशातच शेफालीच्या निधनानंतर अवघ्या आठवड्याभरात तिचा पती पराग त्यागीनं एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. जॅकलिनने न्यायालयात याचिका दाखल करून ईडी कडून तिच्या विरोधात दाखल करण्यात आलेली FIR रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. हे प्रकरण सुरेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहे. गॉसिप कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. Gossip Kalla, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication.